संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळाचं सावट आहे. त्यातच पाणी प्रश्न गंभीर बनत चाललाय. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात कोणतेही मोठे धरण नसून चांदवड शहरासह तालुक्यातील 60 ते 70 गावांना दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतोय. चांदवड शहरासाठी खास नव्याने पाणी योजना राबवण्यात आली असून यामध्ये 24 तास आणि 7 दिवस पाणी देण्यासाठी नगर परिषदेतर्फे सांगण्यात आलंय. मात्र धरणातच पाणी नसल्यामुळे ही योजना फेल ठरली आहे. धरणातील शिल्लक पाणी साठ्याचं नियोजन करण्यासाठी आज चांदवडचे मुख्याधिकारी श्री रमाकांत डाके यांनी ओझरखेड धरणाला भेट देत काही उपाययोजना केल्या. मात्र गेल्या 1 महिन्यांपासून धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मात्र धरणामध्ये किती साठा आहे, त्यामध्ये चांदवड नगर परिषदेसाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी किती टक्के पाणी ठेवण्यात आलंय, याबद्दल कोण देखरेख ठेवतं, याबद्दल नागरिकांना प्रश्न पडलाय. तसेच येणाऱ्या काळामध्ये चांदवड शहरासह तालुक्यातील गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे, हे मात्र नक्की आहे. चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केलंय की येणाऱ्या काळामध्ये पाणी प्रश्न निर्माण होणार असून भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून योग्य वापर करावा. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड.